काल हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस झालेला आहे। जिल्ह्यातील हिंगोली सेनगाव तालुक्यासह ग्रामीण भागामध्ये जोरदार स्वरूपात झालेल्या पावसामुळे शेतातील गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना या पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। वर्षभर ज्या गव्हाच्या पिकावर खाण्याचं नियोजन असतं ते सर्व गहू जे ते या पावसामुळे त्या गव्हाचं नुकसान झालेलं आहे। मी सध्या अशाच एका गव्हाच्या शेतामध्ये उभा आहे। आपण या ठिकाणी बघू शकता ह्या गव्हाच्या ओंब्या या ठिकाणी कापून टाकलेल्या आहेत आणि अगदी आज किंवा उद्याला या गव्हाची काढणी केली जाणार होती। हार्वेस्टरमधून मणीयंत्रामधून हा गहू काढला जाणार होता। त्यापूर्वीच काल झालेल्या या पावसानं संपूर्णपणे ह्या ओंब्या गव्हाचं पीक जे ते पूर्णपणे भिजून गेलेलं आपण बघू शकता, पूर्णपणे ओलं झालेलं आहे। त्यामुळे ह्या गव्हाला या पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। कारण हे पूर्ण पाण्यामध्ये भिजल्यामुळे गव्हाचं जे ते दर्जा खालावतो, कारण यामध्ये या गव्हाला चव लागत नाही। आणि एकंदरीत नुकसान कसं आहे, किती खर्च झाला होता हे सांगण्यासाठी आपल्यासोबत येथील शेतकरी आहे। तर मला सांगा तुमचं नुकसान काय आहे आणि किती खर्च झाला होता? माझं नाव रियाज अहमद खान, मुक्काम पुसेगाव, तालुका सेनगाव। मी या 2 एकरामध्ये गव्हाची पेरणी केली। मायबाप सरकारला माझी विनंती आहे की आता हे पहिले तर सोयाबीन हातचा गेला, त्याच्यानंतर आम्ही जे तूर होती ते पण गेली, हरभरा पेरला ते पण असं वाऱ्या वादळामध्ये नुकसान झाला। आता आम्हाला अपेक्षा होती की गहू तरी कमीत कमी खायसाठी, जे पैशाचा पीक तर गेला, खायसाठी जे आमच्या वर्ष जे सालचंदीमधून जे आमचं अन्न राहते ते पण आता कालच्या पावसामध्ये पूर्ण असं खराब झालेलं आहे। कमीत कमी 1.5 ते 2 तास पाऊस पडला इथं पुसेगावामध्ये, परिसरामध्ये। आणि याच्यामध्ये आता हे गव्हाचे एवढं नुकसान झालेलं आहे आमचं की पूर्ण गव्हाची पेंड्या भिजून गेलेले। आज उद्या आम्ही जमा करणार होतो, गोळा करणार होतो, पण पावसामुळे आम्ही गोळा करू शकलो नाही। आता याच्यानंतर आता हे पावसामुळे गव्हाचं कसं आहे की पूर्ण नुकसान होऊन जाते, एकदम पांढरा होते, खायला चव येत नाही आणि विकायला मार्केट भेटत नाही। तर मायबाप सरकारला आमची एकच विनंती आहे की लवकरात लवकर म्हणजे जे कृषी अधिकारी वगैरे सर्वे करून आम्हाला याची नुकसान भरपाई देण्यात यावी ही विनंती। ते हे आहे शेतकरी रियाज अहमद खान। आणि हा गहू कालच्या पावसात भिजल्यामुळं खायलाही चव लागत नाही आणि बाजारात विकायचं त्यालाही भाव लागत नाही। त्यामुळे सरकारने या नुकसानीचे पंचनामे करावे आणि मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करू लागले। तर कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, ABP माझा, पुसेगाव, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।